मी सर्वप्रथम धम्मचारी आणि धम्मचारिणी यांना मैत्रीपूर्ण जय भीम करते। आणि इथे धम्ममित्र पण आहेत, त्यांना पण मी जय भीम करते। नवबुद्ध आहे। मी इथे 200 रुपये घेऊन आली होती आणि मला इथे 200 रुपये लाखो हजारो करोडांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि त्या मार्गदर्शनामध्ये मला जे मिळालं ते माझ्या पुरतंच आहे। जे मला भेटलं, मी धम्माच्या ह्याच्यात म्हणजे मला धम्म कळाला नाही आहे, मला धम्म कळाला नाही। मी जेव्हा मी शिबिर सरांनी सांगितलं एवढंच नाही, याच्या पुढे पण करायचं आहे, तेव्हा मला धम्म प्राप्त होणार। मी धम्म प्राप्त करायची तयारी करणार आहे। सरांच्या बोलण्यातून मला समजलं की आमचं काल इथे हे झालं होतं, आम्हाला बसवलं सरांनी। आम्ही त्यांच्याकडे आग्रह केला, सर आम्हाला 5-10 मिनिटं द्या तुमचे। ते दादा आम्हाला घेऊन गेले सरांकडे। आमची हिंमत नव्हती, म्हणायची हिंमत नव्हती सरांकडे जायची। त्यांनी आम्हाला घेऊन गेले आणि सरांना विनंती केली की या मुलीसोबत तुम्ही 5-10 मिनिटं बोला। सरांनी आमच्यासोबत 5-10 मिनिटं त्यांनी आम्हाला 2 घंटे 2 तास आम्हाला आमच्या जीवनाबद्दल मार्गदर्शन केले। तुम्हाला काय करायचं, मी प्रश्न केला, सर मी काय करू इथून गेल्यानंतर, मी एवढ्या पुरतीच मर्यादित आहे, याच्यानंतर मी काय करू। सरांनी मग आम्हाला समजावून सांगितलं, करिअर सोबत हे पण होते, त्यांच्यासोबत सर्वजणांनी करिअर सोबत हे केलेलं आहे असं सांगितलं, पण तुम्ही पण तेच करा, करिअर सोबत हे पण होऊ शकते, तुम्ही शिबिर करा। आणि आमच्या लग्नाबद्दल सांगितलं, आपले आई बाबा एवढ्या वर्षाची कमाई आपण आपल्या खुशीसाठी एका दिवसात ते आपण हे करून टाकतो, त्यांचे पैसे एवढ्या वर्ष ते कमावतात आणि आपण ते एका दिवसात ते खर्च करून टाकतो। हे पण त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुलीच्या लग्नात बांगड्यांचा खर्च केला नाही, हळद लावलेली नाही। आम्ही आमचं मनोगत घेतलं, तुम्ही काय करसाल, पण आमचं पण माझं तर मत आहे, मी कोर्ट मॅरेजच करणार आहे। मी माझ्या बाबांना खर्च देणार नाही, कारण की माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे। त्याच्यात मी बघितलं की किती बापाला त्रास होतो, म्हणून मी ठरवलेलं आहे, सरांनी सांगितलं पण मी कोर्ट मॅरेज करणार आहे। एवढं सर्व इथून भेटलं। जेवणाचं आज आमच्या गावचे किती सारे लोक आले होते, त्यांचं कोणीच नाव घेणार नाही, त्यांनी खूप चांगलं जेवण दिलं। इथे 200 रुपयात काय भेटते, आम्ही 80 रुपयाला आम्हाला साधा भात वरण काय करायचं, डाळ भाजी असं भेटते। आम्ही बाहेर जेवतो 200 रुपयात, आमचा मेसचा डबा असाच राहते, काही भेटत नाही। तिथं आम्ही 2000-1500 रुपये द्यावे लागतात आम्हाला महिन्याचे, इथं आम्हाला 200 रुपयात एवढं चांगलं जेवण मिळालं। असं शक्य पहिल्या दिवशी पाहिजे डाळ भाजी, असं शक्यच नव्हतं की समोर एवढं चांगलं भेटणार। मस्त जेवण केलं त्या ताईंनी, आज पण वाटते शिरा आहे आणि विचारलं आज काय आहे, शिरा आहे म्हणे। मस्त जेवण दिलं त्यांनी पण, जेवण भरपूर मिळते असं काही नाही मोजकं घ्यायचं तुमका 200 रुपयात असं विचार करून आलं काय भेटणार। आणि मेन आम्ही कॉलेजमध्ये असतो तेव्हा आम्हाला काय वाटते, एखादे कोणी येणार लेक्चर घेणार चालणार ना, आम्ही बोर होतो। आम्ही लेक्चरमध्ये कोणी आलं मार्गदाता, आम्ही बसायचो काही करत, सर सांगायचे आम्ही चालू जायचो। पण ह्या सरांनी ते धम्म सरांचं बोलणं एवढं छान आहे की त्यांचं स्माईल बघूनच असं छान वाटते मला। त्यांचे ते बोलण्याची टॅग खूप छान वाटते। आणि ललित सरांचं तर सांगायचंच कारण काय, त्यांनी तर खूप सुंदर आम्हाला मार्गदर्शन दिलं। त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, कारण की त्यांनी सांगितलं की दादा ॲडव्होकेट दादा राहुल दादा, त्यांनी आम्हाला एवढं म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही बरं का तुम्ही, ते प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे। आणि त्यांनी आमचे प्रश्न सोडवले ललित सरांनी त्या दिवशीपासून। दादांनी पण खूप चांगलं मार्गदर्शन दिलं। सर्वजण एवढं काही आम्हाला प्रोत्साहन दिलेलं, मुलांना की बा करा, आम्हाला सांगत आहे सर्वजण येऊन म्हणत आहे की बा करा, हे इकडे जा तिकडे जा, तुम्ही करा, तुमचं होते। खूप छान वाटत आहे इथं येऊन, असं वाटत नाही आहे की बा काका आहे आप्पा आहे असं। इकडे आजी आज मी माझ्या जे आम्हाला हे ना गट लीडर, ते त्यांना विचारत होती काय बोलू मी, कसं बोलू, तुला जे मनात येते ते बोल असं म्हणायला, तुला जे वाटलं तेच सांग। मग मी असं निश्चित केलं की काही युट्यूबवर बघायचं नाही, काही हे करायचं नाही,
अगेन्स्ट आपल्याला जसं वाटते तसं आणि एकदम म्हणजे टू द पॉइंट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शिबिराची